मी वारकरी आहे, माझं साधन झालं एवढ्या समाधानात राहण्यापेक्षा आपल्या घरातल्या मुलाबाळांना सुद्धा पुढे वारकरीपणाचं वळण लागलं पाहिजे, याची खबरदारी, याची दक्षता, याची जबाबदारी प्रत्येकानं वाहिली पाहिजे. मी ज्ञानेश्वरी वाचतो, आनंद आहे, पण आपल्या घरातल्या पोराबाळांना सुद्धा ज्ञानेश्वरीचं वेळ लागलं पाहिजे. मी भजन करतो, आनंद आहे, पण पोराबाळांनी सुद्धा भजन केलं पाहिजे. मी वारी करतो, आनंद आहे, पण पोराबाळांना सुद्धा माझीच वारी, मरेपर्यंत लंगडत रखडत कसा का होईना मीच येणार, पण पोराला येऊ देणार नाही. हे चालत नाही, चालत नाही. आपण मागे पाहून आलो ना, ब्रह्मदेवानं सृष्टी विस्तार सुरू केला तेव्हा निर्माण झालेली ही सगळी प्रजा ब्रह्मदेवाकडे जाऊन देवाला विनंती करते ना, देवा आम्हाला निर्माण केलं ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रय येत आमच्या कल्याणाचं साधन सांगा. त्याचा अर्थ काय आहे? बापाने मुलाला निर्माण करणं हे जसं त्याचं कर्तव्य असतं तसं कल्याणाचं साधन बापानं लावून दिलं पाहिजे. तसं आपण मुलांना निर्माण केलं, त्यांच्या पोटाचं साधन त्यांना लावून दिलं, पण त्यांच्या कल्याणाचं साधनही त्यांना लावून देण्याच्या दृष्टीनं पोरांनाही वारकरी व्हायला सांगा. पोरांना सुद्धा पंढरीनाथाची ज्ञानोबराची सेवा करायला सांगा. घरामध्ये 10-5 मिनिट का होईना नामस्मरण करायला सांगा. घरामध्ये सनातन धर्माचा वारकरीपणाचा आचार सगळा पाळला गेला पाहिजे असा बोध सर्वांच्या करता ठेवा. एखाद्या मुलाला आवडत जरी नसलं तरी जबरदस्तीनं का होईना त्याला नामस्मरण, देवाचं दर्शन, वडीलधाऱ्यांचं दर्शन घ्यायला सांगा. परिणाम पुढे चांगला होतो त्याचा. आधी बळजबरी करावीच लागते. अंतःकरणाला कोणाच्याही बळजबरी केल्याच्याशिवाय साधन प्रवृत्ती येतच नाही. त्या दृष्टीनं बळजबरी करावी लागते तर करा, पण पुढची पिढी आपली परमार्थात असली पाहिजे या दृष्टीनं सगळेजण प्रयत्नशील राहा. एवढी सर्वांच्या चरणाला विनंती करतो.